आजचे अभिवचन रोमकारास पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं 4थं वचन आम्हाला असं सांगतं. 3रं आणि 4थं वचन ह्याच्याकडे आपण पाहूया. तर हे मानवा, अशा गोष्टी करणाऱ्यांना जो तू दोष लावतोस व स्वतः त्याच गोष्टी करतोस, तो तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते काय? किंवा देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे, हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? प्रिय बंधू आणि भगिनींनो, रोमकारास पत्राच्या 1ल्या अध्यायामध्ये जे ख्रिस्तावर विश्वास न ठेवणारे आहेत किंवा जे यहुदी इतर लोक आहेत यांच्या असणाऱ्या अपवित्रतेविषयी किंवा त्यांच्या असणाऱ्या वागणुकीविषयी संत पौल त्या ठिकाणी लिखाण करतो. आणि मग 2ऱ्या अध्यायामध्ये आम्हाला असं दिसून येतं की तो यहुद्यांच्या संदर्भामध्ये त्या गोष्टी लिहितो. म्हणजे नियमशास्त्र ज्यांना मिळालं आणि ज्यांना नियमशास्त्र मिळालं नाही अशा 2 लोक गटाविषयी तो ह्या ठिकाणी लिखाण करत असताना आम्हाला ह्या ठिकाणी दिसून येतो. आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये मनुष्याची असणारी जी मानसिकता आहे किंवा देवाप्रती असणारी त्याची जी मानसिकता आहे त्या मानसिकतेच्या अनेक स्वभावापैकी एक स्वभाव आम्हाला ह्या ठिकाणी तो दाखवत असताना त्याच्यामध्ये तो कुठल्याही प्रकारचा कमीपणा त्या ठिकाणी ठेवत नाही. अनेक वेळेस प्रियबंधू आणि भगिनींनो, आम्ही रोजच्या जीवनामध्ये जगत असताना आमचं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये देवाविषयीची असणारी जी संकल्पना आहे किंवा देवाची असणारी जी एक्झॅक्ट डेफिनेशन जी आहे त्याच्याकडे पाहत असताना किंवा देवाच्या अलौकिक अद्भुत अशा कृत्यांकडे पाहत असताना आम्ही बरेच वेळेस आम्ही देवाविषयी विचार करत असताना आमच्या बुद्धिमत्तेनुसार आमच्या विचारानुसार आमच्या अंडरस्टँडिंगनुसार आम्ही विचार करतो. पण देवाचं वचन देवाविषयी सांगत असताना आम्हाला फार मार्मिकतेमध्ये आम्हाला त्या गोष्टीविषयी आम्हाला मार्गदर्शन करतं. आम्ही जर बारकाईनं ह्या वचनाकडे जर नीट लक्ष केंद्रित केलं तर ह्या ठिकाणी संत पौल ह्या मंडळीला सांगत असताना तो म्हणतो की तेव्हा हे मानवा, दोष लावणारा तू कोणीही असलास तरी स्वतः तुला सबब नाही, कारण ज्यात तू दुसऱ्याला दोष लावतोस त्यात तू स्वतःला दोषी ठरवतोस, कारण दोषी ठरवणारा तूही त्याच गोष्टी करतोस. थोडक्यात संत पौलाला हे सांगायचं आहे की अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये वावरत असताना सहजरीतीने आम्ही इतरांना दोष लावायचं आम्ही टाळत नाही, पण अनेक वेळेस आम्ही स्वतः त्याच परिस्थितीमधून जातो, आम्हीही त्याच गोष्टी करतो. आणि म्हणून तुझ्याकडे मानवा सबब नाही आहे की तू ज्यावेळेस दुसऱ्याला दोष लावतोस त्यावेळेस तू स्वतःही त्याच गोष्टींमध्ये गुंतलेला आहेस, त्याच गोष्टींमध्ये गुंतून राहिलेला आहेस. अनेक वेळेस उदाहरण घ्यायचं झालं तर आम्ही सहजपणे एखाद्या व्यक्तीला आम्ही म्हणतो की नाही तो अशा प्रकारचं व्यसन करतो, तो तशा प्रकारचं व्यसन करतो, तो असं करतो, तो तसं करतो. एका जजमेंटल व्ह्यूमध्ये आम्ही त्या ठिकाणी येऊन जातो. पण ज्यावेळेस आमच्या स्वतःला बघण्याची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस आम्ही कुठंतरी स्वतःला आम्ही मागे ठेवतो आणि दुसऱ्यांचे असणारे दोष, दुसऱ्यांचे असणारे जे अवगुण आहेत त्यांना आम्ही त्या ठिकाणी पुरस्कृत करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आणि म्हणून 4थ्या वचनामध्ये त्या ठिकाणी तो म्हणतो की किंवा देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे, हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? अनेक वेळेस ज्यावेळेस दुसऱ्याविषयी आम्हाला वागायचं आहे त्यावेळेस आम्ही जणू काय आम्ही त्या न्यायत्वाच्या मानसिकतेमध्ये आम्ही येऊन जातो. पण ज्यावेळेस स्वतःविषयीची वेळ ज्यावेळेस येते त्यावेळेस आम्ही म्हणतो की नाही, देव कृपाळू आहे, देव मंद क्रोध आहे, देव दया करणार आहे. आणि म्हणून संत पौल अशा व्यक्तिमत्व असणाऱ्या किंवा अशा मानसिकता असणाऱ्या लोकांना स्पष्टपणे तो म्हणतो की देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे, हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता
यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? अनेक वेळेस देव आम्ही काही आमच्या जीवनामध्ये सर्टन अंडरस्टँडिंग करून घेतलेले किंवा आमच्या जीवनामध्ये काही गैरसमज आहेत देवत्वाविषयी किंवा आत्मिक जीवनाविषयी, आणि आम्हाला असं वाटतं की त्या गोष्टी ज्या आहेत त्या तशाच आहेत म्हणून आम्हाला देव काही करू शकत नाही. पण वास्तविकता आम्ही नीट लक्षात घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, एखाद्या गोष्टीबद्दल परमेश्वर शिक्षा करत नाही याचा अर्थ तो त्या गोष्टीविषयी आम्हाला सहाय्य करतो किंवा ती गोष्ट करण्यासाठी आम्हाला अप्रूव्ह करतो, पुरस्कृत करतो असं होत नाही. अनेक वेळेस आम्हाला असं वाटतं की नाही, चला मी एखादं व्यसन केलं किंवा एखादी गोष्ट मी माझ्या जीवनामध्ये आणून ठेवलेली आहे आणि इथं तर देव काहीच करत नाही, इथं तर परमेश्वर मला शासन करत नाही, मला कुठल्याही प्रकारची हानी ह्याच्यामध्ये होत नाही. पण आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की इथं देवाच्या ममतेचा आम्ही अनादर करतो. ज्यावेळेस आम्हाला माहीत असून जी सत्सत विवेक बुद्धी देवाने आम्हाला दिलेली आहे, जो देवाचा आत्मा त्याने आमच्यामध्ये प्रस्थापित केलेला आहे, आम्ही त्या गोष्टींचा अनादर करतो देवाच्या इच्छेच्या विरुद्ध काही गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये करून. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही अनेक वेळेस देवाच्या ममतेचं जे मूल्य आहे, जी व्हॅल्यू आहे देवाच्या ममतेची, देवाच्या काइंडनेसची जी व्हॅल्यू आहे, त्या व्हॅल्यूला आम्ही कमी त्या ठिकाणी लेखतो. आम्ही अंडर एस्टिमेट करतो देवाच्या असणाऱ्या त्या काइंडनेसला. आणि म्हणून आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की ज्यावेळेस देवाची ममता आमच्या जीवनामध्ये काम करते ती एका विशिष्ट उद्देशाने आमच्या जीवनामध्ये काम करते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, देवाच्या ममतेबद्दल आम्ही गैरसमज बाळगतो. आम्हाला वाटतं की नाही, ही अशा सर्टन लेवलमध्ये ती काम करते आणि म्हणून आमचं जीवन नीटनेटकं आहे. अनेक वेळेस आम्ही असं आमच्याच विचारांमध्ये घेऊन चालतो की नाही, देवानं मला कुठल्याही प्रकारचं शासन केलं नाही म्हणून मी काही गोष्टी ज्या देवाच्या विरोधामध्ये आहेत, देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये आहेत, नियमशास्त्राच्या विरोधामध्ये, देवाच्या वचनाच्या विरोधामध्ये, त्या मला करण्याची मुभा ह्या ठिकाणी मिळालेली आहे. आणि म्हणून अनेक वेळेस आम्ही त्या असणाऱ्या एका फॉल्स अझम्पशनमध्ये किंवा एका वेगळ्या चुकीच्या विचारांमध्ये स्वतःला आम्ही गुंतवत आम्ही त्या ठिकाणी ठेवतो. कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्या आमच्या जीवनाशी मिळत्या जुळत्या नसतात, पण आम्हाला वाटतं की नाही, त्याचं शासन होत नाही म्हणून त्या योग्य आहेत. आणि ह्या ठिकाणी देवाच्या ममतेला आम्ही पाहू शकतो. आणि म्हणून संत पौल म्हणतो, देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे. हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता यांचा तू अनादर करतोस का? अनेक वेळेस आमच्या छोट्याशा चुकीच्या वागणुकीमुळं आम्ही अनेक वेळेस देवाच्या ममतेचा अनादर करतो. आम्ही अनेक वेळेस देवाच्या ममतेचा अपमान आमच्या जीवनातून करतो. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आम्हाला असं वाटतं की नाही, मी जे करत आहे ते बरोबर आहे. अनेक वेळेस सेल्फ रिस्पेक्टच्या गोष्टी असतात, अनेक वेळेस छोट्या छोट्या आमच्या जीवनातल्या गोष्टी असतात किंवा एखाद्या व्यक्तीबरोबर न बोलणं, एखाद्या व्यक्तीच्या विषयी एक संभ्रम निर्माण करणं किंवा चुकीची मानसिकता तयार करणं. आणि आम्हाला असं वाटतं की इथं देव शासन करत नाही म्हणून हे जे काय आहे ते सर्व बरोबर आहे. पण इथं देवाची ममता आमच्या जीवनामध्ये काम करते. देव शासन करत नाही, कारण तो आजही आमच्याकडे ममतेच्या दृष्टिकोनातून पाहतो. आणि म्हणून ममता जी आहे, देवाचा काइंडनेस जो आहे तो आम्हाला पश्चातापाकडेच नेणारा आहे. आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे. देव आमच्या जीवनामध्ये ममता ह्यासाठी देतो की आम्ही त्याच्या असणाऱ्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणं नितांत गरजेचं आहे. आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की देवाच्या कृपेची, देवाच्या ममतेची संपत्ती जी आहे ती आमच्या जीवनामध्ये देवानं ख्रिस्ताच्या करवी आमच्या जीवनामध्ये दिलेली आहे. आणि म्हणून देव क्रोधित होण्याच्या ऐवजी, देव आम्हाला अपात्र करण्याच्या ऐवजी
देव आमच्यावर रागवण्याच्या ऐवजी तो आम्हाला संधी देतो, तो आम्हाला वेळ देतो आणि तो वेळ देत असताना त्याच्यामध्ये ममतेचा उपयोग करतो. त्याच्या ममतेला तो आमच्या समोर आणून ठेवतो आणि म्हणून देव क्रोधित होत नाही, तर तो आम्हाला वेळ देतो. आदम हवाच्या जीवनामध्ये बघा, पापानंतर ज्या वेळेस ती नग्न झाली, देवाने पहिलं कटिवेष्टन त्यांना घातलं. इथं देवाची ममता आम्हाला ह्या ठिकाणी देवाच्या ममतेची झलक आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि म्हणून आम्ही हे समजून घेतलं पाहिजे, देव आम्हाला त्वरित शिक्षा देत नाही, देव आमचं सहन करतो. देवानं आम्हाला त्या गोष्टीमध्ये राखून ठेवलेलं आहे यासाठी की आम्ही पश्चाताप करावा, देवाच्या जवळ आम्ही यावं. कारण 2 पेत्र 3 अध्याय आणि 9व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाची ममता आम्हाला आमच्या जीवनामध्ये पश्चातापासाठी वेळ देते. संयमाने, धीराने आम्ही त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. देवाची ममता, देवाची कृपा आमच्या जीवनामध्ये ह्यासाठी नाही की आम्ही काहीतरी करत राहावं, आम्ही काहीतरी चुकीच्या गोष्टींमध्ये गुंतत राहावं. देवाची ममता, देवाची कृपा ह्यासाठी आहे की आमच्या मनाचं परिवर्तन व्हावं, आम्ही पश्चाताप करावा. आम्ही देवाकडे पाहत असताना त्या दृष्टिकोनातून आम्ही बघणं नितांत गरजेचं आहे. आमच्याकडे योनाचा अनुभव आहे. ज्यावेळेस निनवेच्या लोकांनी पाप केल्यानंतरही देवानं त्यांना 40 दिवसांची मुदत दिली आणि याचा परिणाम जर काय असेल तर त्यांनी त्या ठिकाणी पश्चाताप केला. इस्रायलाचं उदाहरण घ्या. इस्रायलची हिस्ट्री जर आम्ही बघितली, अनेक वेळेस इस्रायलाने देवाविषयी, देवाच्या विरोधामध्ये आपलं मन कठीण केलं, तरी देवानं त्यांना शिक्षा करण्याच्या ऐवजी देवानं त्यांच्यावर कृपा तोतत गेला, ममतेने त्यांना त्या ठिकाणी जवळ घेतलं. आणि म्हणून ममतेचा अपमान करू नका, ममतेला एका कुठल्या तरी गैरसमजामध्ये त्याचा वापर करू नका. तर ममता ही आम्हाला पश्चातापाकडे नेणारी आहे हे समजून घेऊन ममता, क्षमा आणि सहनशीलता यांची जी विपुलता आहे त्याचा अनादर आमच्याकडून नाही झाला पाहिजे, याच्याकडं बारकाईनं आम्ही लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आमचं जे जीवन आहे त्याच्यामध्ये दैवी ममता, दैवी क्षमा आणि दैवी सहनशीलता यांची विपुलता आमच्या जीवनामधून दिसणं गरजेचं आहे. आणि म्हणून वारंवार संत पौल त्याच्या लिखाणामध्ये म्हणतो, तुमची सहनशीलता, तुमची प्रीती, तुमचा संयम हे दिसू द्या. अनेक वेळेस तो म्हणतो, इफिसच्या मंडळीला तो म्हणतो, फिलिपेच्या मंडळीला म्हणतो, तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ, प्रभू समीप आहे, कशाविषयी चिंता करू नका. आणि म्हणून देवाच्या ममतेचा अपमान करू नका, देवाच्या ममतेविषयी गैरसमज करू नका. देवाने पश्चातापाची संधी दिलेली आहे, त्या संधीमध्ये पश्चाताप करा. कारण आमच्या जीवनामध्ये पश्चाताप महत्त्वाचा आहे. पश्चाताप आमच्या जीवनामध्ये आम्हाला एका वेगळ्या स्तरावर घेऊन जातो, देवासंगती आमचं नातं नीटनेटकं करतो. आणि म्हणून आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या मंडळीमध्ये, आमच्या समाजामध्ये, आमच्या इतरत्र वातावरणामध्ये देवाची ममता, देवाची कृपा आमच्या जीवनातनं कशी दिसली जाईल याच्याकडे आम्हाला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. कारण प्रिय बंधू आणि भगिनींनो, मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये जर आम्ही लक्ष केंद्रित केलं तर आम्हाला एक महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे की ज्या ठिकाणी डोंगरावरच्या प्रवचनामध्ये मत्तय त्या ठिकाणी म्हणतो, मत्त्याचं शुभवर्तमान 5वा अध्याय आणि त्याच्या 7व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, जे दयाळू ते धन्य कारण त्यांच्यावर दया होईल. जे दयाळू ते धन्य कारण त्यांच्यावर दया होईल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ममतेचा अनादर जर आम्ही करत असू, देवाच्या दयेचा जर अनादर आम्ही करत असू, तर दैवी धन्यता आमच्या जीवनामध्ये येणार नाही, त्यांच्यावर दया होणार नाही. जर आम्ही त्या ममतेमध्ये असू, त्या दयाळूपणामध्ये जर आम्ही मार्गक्रमण करत असू, तर आम्ही धन्य आहोत.
आणि आमच्यावर इथून पुढे दया होऊ शकते. आणि म्हणून आम्ही देवाच्या दयेचा अनुभव घेऊन त्याच्याविषयी आम्ही होकारार्थी राहणं गरजेचं आहे. ह्यासाठी की देव आजही आमच्या जीवनामध्ये काम करणार आहे. ममतेचा गैरसमज टाळा, ममतेला अंडर एस्टिमेट करू नका. देव जे आम्हाला सांगत आहे त्याची क्षमा, त्याची असणारी सहनशीलता, त्याचा संयम ह्यांची विपुलता आमच्या जीवनामध्ये दिसणं गरजेचं आहे. हे इतरांना ज्यावेळेस दिसेल त्यावेळेस नक्कीच देवाचा गौरव झाल्याशिवाय आमच्या जीवनातून राहणार नाही. प्रेमळ प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. ही सुंदरशी वेळ तू आम्हाला दिलीस. प्रार्थना करतो दे बापा, आजचा दिवस तुला समर्पित करत असताना आमची प्रार्थना दे बापा, आमचं जाणं येणं, आमचं वागणं बोलणं, आमचे विचार, आमची कृती आम्ही तुझ्याशी एकाग्र करतो दे बापा. तुझ्या ममतेचा दे बापा आम्ही गैरवापर टाळावा. तुझ्या ममतेविषयी दे बापा जे गैरसमज आमच्या जीवनामध्ये आहेत किंवा ममतेला आम्ही जे ग्रँटेड घेत आहोत त्या सर्व गोष्टी आम्ही तुझ्याशी एकत्र करतो आणि प्रार्थना करतो दे बापा, कुठल्याच गोष्टीचा तुझ्या दैवी गुणांचा अनादर आमच्या जीवनातून होऊ नये यासाठी दे बापा तुझी कृपा तू दे. पवित्र आत्म्याचं सहाय्य तू कर दे बापा. आज दिवसभरातलं आमचं प्रत्येक कार्य आम्ही तुझ्या हातात देतो. योग्य शब्द आमच्या मुखात तू दे. आमचं चालणं वागणं बोलणं दे बापा केवळ तुझ्या गौरवासाठी असू दे. आजचा दिवस आमची प्रत्येक चिंता काळजी तुला समर्पित करत प्रार्थना येशूच्या द्वारे केली आहे म्हणून तू ऐक. आमेन.